पाठ क्रमांक 8 इलेक्ट्रिकल ॲक्सेसरीज. वायरिंग इन्स्टॉलेशनमध्ये सर्किटमधील लोड रेझिस्टन्स धरून ठेवण्यासाठी, सर्किट नियंत्रण करण्यासाठी, सर्किटचे संरक्षण करण्यासाठी आणि संपूर्ण वायरिंग इन्स्टॉलेशन नियंत्रण करण्यासाठी जे साधने वापरले जातात त्यास इलेक्ट्रिकल ॲक्सेसरीज असे म्हणतात. प्रत्येक ॲक्सेसरीच्या बनावटीमध्ये वाहक व अवाहकाचा वापर केलेला असतो. वाहकासाठी कॉपर किंवा ब्रास, तांबे किंवा पितळ यांचा उपयोग केलेला असतो आणि अवाहकासाठी चिनी माती किंवा बॅकेलाइट यांचा उपयोग केलेला असतो. ॲक्सेसरीजचे वर्गीकरण. पकडण्याची साधने, उदाहरणार्थ सर्व प्रकारचे होल्डर्स. नियंत्रक साधने, उदाहरणार्थ सर्व प्रकारचे स्विचेस. संरक्षक साधने, उदाहरणार्थ सर्व प्रकारचे फ्यूजेस. सर्वसामान्य साधने, उदाहरणार्थ सिलिंग रोज, प्लग सॉकेट, डीबी इत्यादी. होल्डर्स. दिवे बसवण्यासाठी लॅम्प होल्डर्स वापरले जातात. बायोनट टाईप होल्डर व एडिसन स्क्रू टाईप होल्डर असे 2 प्रकारचे होल्डर्स असतात. बायोनट होल्डर्स ह्यास पिन टाईप होल्डर असेही म्हणतात. हे पितळी अथवा बॅकेलाइटचे असतात. याचे बॅटन होल्डर, अँगल होल्डर, पेंडेंट होल्डर व ब्रॅकेट होल्डर असे प्रकार पडतात. दिवा छतापासून खाली लोंबकळत ठेवण्यासाठी पेंडेंट होल्डर व भिंतीवर अथवा बोर्डवर दिवा बसवण्यासाठी अँगल व बॅटन होल्डर वापरतात. एडिसन स्क्रू टाईप होल्डर्स. काही लॅम्पच्या कॅपला आटे असतात, त्यास स्क्रू टाईप लॅम्प असे म्हणतात. असे स्क्रू टाईप लॅम्प बसवण्यासाठी एडिसन स्क्रू टाईप होल्डर वापरतात. या होल्डरला आतून आटे असतात. 300 वॅटपासून 2000 वॅटचे लॅम्प बसवण्यासाठी मोठे एडिसन स्क्रू टाईप होल्डर वापरतात. ह्याची बाहेरील बॉडी चिनी मातीची असते, पण आतून आटे असलेला पितळी भाग असतो. 40 ते 200 वॅटपर्यंतचे लॅम्प बसवण्यासाठी मध्यम एडिसन स्क्रू टाईप होल्डर वापरतात. असे होल्डर पितळी अथवा बॅकेलाइटचे असतात. तसेच छोटे छोटे सजावटीचे लॅम्प बसवण्यासाठी मिनिचर स्क्रू टाईप होल्डर वापरतात. या मिनिचर होल्डरची बॉडी प्लॅस्टिकची असते. बायपिन होल्डर्स. या होल्डरचा उपयोग फ्लोरोसेंट ट्यूब बसवण्यासाठी होतो. फ्लोरोसेंट ट्यूबच्या सेटमधील स्टार्टरचे होल्डर सुद्धा ह्याच प्रकारात येते. हे PVC किंवा बॅकेलाइटपासून बनवलेले असतात. ह्या होल्डरमध्ये कॉन्टॅक्ट पट्ट्या स्प्रिंगच्या साहाय्याने बसवलेल्या असतात. असे होल्डर प्लेन टाईप, रोटरी टाईप अथवा लॉक टाईपचे असतात. स्विचेस. विद्युत मंडळास सप्लायपासून अलग करण्यासाठी अथवा सप्लायशी जोडण्यासाठी स्विचचा उपयोग होतो. स्विच म्हणजेच विद्युत मंडळाचे नियंत्रक साधन, कंट्रोलिंग डिव्हाइस आहे. स्विचच्या साहाय्याने आपणास इच्छेनुसार विद्युत मंडळ बंद चालू, ऑन ऑफ करता येते. घरगुती वापरात वापरण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या स्विचेसमध्ये बेस, टॉप आणि कॉन्टॅक्ट पट्ट्यांची यांत्रिक व्यवस्था असे मुख्य 3 भाग असतात. यापैकी बेस हा चिनी माती, बॅकेलाइट अथवा कठीण PVC पासून बनवलेला असतो. टॉप हा बॅकेलाइट अथवा कठीण PVC पासून बनवलेला असतो आणि स्विचेसमधील कॉन्टॅक्ट कॉपर किंवा ब्रॉन्झ पासून बनवलेले असतात. साधारणतः घरगुती वापरात 250 व्होल्टचा सप्लाय असून त्यावर लाइटिंग लोड, दिवे व पंखे आणि पॉवर लोड, दिवे व पंखे व्यतिरिक्त हीटर, शेगडी, इस्त्री इत्यादीचे सर्किट असतात. म्हणून लाइटिंग लोडच्या पॉईंटसाठी 5 अँपिअर 250 व्होल्ट क्षमतेचे आणि पॉवर लोडच्या पॉईंटसाठी 15 अँपिअर 250 व्होल्ट क्षमतेचे स्विचेस वापरले जातात. स्विचेसचे प्रकार. स्विचेसचे मुख्यतः टंबलर टाईप, सरफेस टाईप व पियानो टाईप असे 2 प्रकार पडतात. ह्यापैकी टंबलर स्विचेस आकाराने गोल, चौकोनी, षटकोनी अथवा ऑब्लॉंग आकाराचे असतात. असे स्विचेस बोर्डवर किंवा ब्लॉकवर
NF स्क्रूच्या साहाय्याने बसवले जातात. पियानो टाईपचे स्विचेस बोर्डवर किंवा ब्लॉकवर बसवण्यासाठी स्विचच्या आकाराचे गाळे पाडावे लागतात आणि त्या गाळ्यात स्विचेस बसवून स्क्रू व नटाच्या साहाय्याने फिट करावे लागतात. वन वे स्विच, सिंगल पोल स्विच. हा स्विच टंबलर टाईप अथवा पियानो टाईपचा असतो. ह्या स्विचमध्ये वायर जोडण्यासाठी फक्त 2 टर्मिनल असतात. ते 2 टर्मिनल एकमेकास जोडण्यासाठी अथवा एकमेकांपासून अलग करण्यासाठी एक नॉब स्प्रिंगच्या साहाय्याने बसवलेला असतो. त्या नॉबला कॉन्टॅक्ट पट्ट्या जोडलेल्या असतात. त्यामुळे स्विचचा नॉब वर ऑफ स्थितीत घेतल्यास दोन्ही टर्मिनल ओपन होऊन अलग होतात आणि नॉब खाली ऑन स्थितीत घेतल्यास दोन्ही टर्मिनल एकमेकांशी अखंडपणे जोडले जातात. ह्या स्विचची क्षमता 5 अँपिअर 250 व्होल्ट अथवा 15 अँपिअर 250 व्होल्ट एवढी असते. याचा उपयोग एक पॉइंट एका ठिकाणाहून नियंत्रित करण्यासाठी केला जातो. 2 वे स्विच. हा स्विच सुद्धा टंबलर टाईप अथवा पियानो टाईपचा असतो. ह्या स्विचमध्ये एकूण 4 टर्मिनल असतात. त्यापैकी वायर्स जोडण्यासाठी 3 टर्मिनलचा उपयोग होतो, कारण 4 टर्मिनलपैकी उभे 2 टर्मिनल एका लिंकने शॉर्ट केलेले असतात. त्या शॉर्ट केलेल्या टर्मिनलला कॉमन टर्मिनल असे म्हणतात. बाकीची यांत्रिक जोडणीची व्यवस्था SP स्विच सारखीच असते. स्विचचा नॉब वर केल्यास कॉमन टर्मिनल व वरच्या वेचा टर्मिनल एकमेकांशी जोडला जातो आणि नॉब जेव्हा खाली घेतला जातो तेव्हा वरचा वे ओपन होऊन खालचा वे कॉमन टर्मिनलशी जोडला जातो. अशा प्रकारे कोणत्याही क्षणी 2 वेपैकी एक तरी वे जोडलेलाच असतो. अशा प्रकारच्या स्विचचा उपयोग एक दिवा 2 किंवा 2 पेक्षा जास्त ठिकाणाहून स्वतंत्रपणे नियंत्रित करण्यासाठी केला जातो. विशेष करून याचा उपयोग जिना वायरिंग, गोडाऊन वायरिंग, बोगदा वायरिंग, हॉस्टेल वायरिंग इत्यादींमध्ये केला जातो. याची क्षमता 5 अँपिअर 250 व्होल्ट किंवा 15 अँपिअर 250 व्होल्ट एवढी असते. 2 वे सेंटर ऑफ स्विच. ह्या स्विचमध्ये 2 वे स्विच सारखेच 4 टर्मिनल असतात. त्यापैकी एक कॉमन टर्मिनल असतो. फक्त फरक एवढाच की यामध्ये 2 वे स्विचपेक्षा एक ऑफ स्थिती जास्तीची असते. म्हणजेच स्विचचा नॉब वर केल्यास वरचा वे ऑन होतो, नॉब खाली घेताच वरचा वे ऑफ होऊन खालचा वे ऑन होतो आणि नॉब मध्यभागी घेतल्यास दोन्ही वे ऑफ बंद होतात. अशा स्विचचा उपयोग 2 दिवे एकानंतर एक असे स्वतंत्रपणे बंद चालू करण्यासाठी केला जातो. हल्ली असे स्विचेस बाजारात सहजासहजी मिळत नाहीत. इंटरमिडिएट स्विच. ह्या स्विचचे क्रॉस कॉन्टॅक्ट व स्ट्रेट कॉन्टॅक्ट इंटरमिडिएट असे 2 प्रकार असतात. दोन्ही प्रकारच्या स्विचमध्ये एकूण 4 टर्मिनल असतात. स्ट्रेट कॉन्टॅक्ट स्विचमध्ये नॉब वर केल्यास आडवे कॉन्टॅक्ट ओपन होऊन उभी कॉन्टॅक्ट शॉर्ट होतात. क्रॉस कॉन्टॅक्ट स्विचमध्ये नॉब खाली केल्यास स्ट्रेट कॉन्टॅक्ट होतात आणि नॉब वर केल्यास तिरपे क्रॉस कॉन्टॅक्ट होतात. दोन्ही प्रकारच्या स्विचचा बेस चिनीमातीचा असतो आणि टॉप कव्हर पितळी असते. त्या कव्हरच्या मध्यभागी आटेदार छिद्र असते. बेसमध्ये जो नॉब बसवलेला असतो त्यावरही आटे असतात. त्यावर कव्हर फिरवून फिट करावयाचे असते. असे स्विच किमतीने फारच महाग असतात. साधारणतः या स्विचचा उपयोग घरगुती वापरात होत नाही, परंतु एक दिवा 3 किंवा 3 पेक्षा जास्त ठिकाणाहून स्वतंत्रपणे नियंत्रित करण्यासाठी ह्या स्विचचा उपयोग होतो. हल्ली 2 वे स्विच जोडून इंटरमिडिएट स्विच तयार केला जातो. अशा स्विचच्या L टर्मिनलशी 2 वे स्विचपासून आलेल्या सप्लाय वायर्स व C या टर्मिनलशी लॅम्पकडे जाणाऱ्या 2 वे स्विचचे दोन्ही वे जोडावे लागतात. सिरीज पॅरलल स्विच. या स्विचमध्ये एकूण 4 टर्मिनल असतात व एक नॉब असतो. नॉब वर केल्यास वरचे आडवे टर्मिनल शॉर्ट होतात आणि त्याचवेळी खालचे आडवे टर्मिनल ओपन असतात.
ह्या खालच्याच टर्मिनलला सप्लायच्या दोन्ही तारा जोडावयाच्या असतात. जेव्हा स्विचचा नॉब खाली घेतला जातो तेव्हा उभे टर्मिनल शॉर्ट होतात. ह्या स्विचचा उपयोग 2 दिवे एकदा सिरीजमध्ये व एकदा पॅरललमध्ये जोडण्यासाठी केला जातो. मल्टी पोझिशन स्विच हा खास प्रकारचा स्विच असतो. ह्याचा उपयोग हॉट प्लेटमध्ये, शेगडी व केटलीच्या सर्किटमध्ये कमी जास्त व मध्यम स्वरूपाची उष्णता मिळवण्यासाठी केला जातो. ICDP स्विच ह्याचे पूर्ण नाव आयर्न क्लॅड डबल पोल स्विच असे आहे. ह्यामध्ये सर्किटच्या संरक्षणासाठी फ्यूज व नियंत्रणासाठी स्विच असे दोन्ही घटक असतात, म्हणून यास स्विच फ्यूज युनिट असेही म्हणतात. या स्विचचा उपयोग सिंगल फेज वायरिंग इन्स्टॉलेशनच्या मुख्य ठिकाणी मेन स्विच म्हणून केला जातो. यामध्ये एका लोखंडी पेटीत 2 फ्यूज किटकॅट असतात. प्रत्येक फ्यूजच्या खाली 2 टर्मिनल असतात. एकास फ्यूज बेसचे खालचे टोक जोडलेले असते तर दुसऱ्यास सप्लायच्या वायर्स जोडावयाच्या असतात. सप्लाय टर्मिनल व फ्यूज टर्मिनल शॉर्ट होताच फ्यूजमार्फत लोडला सप्लाय मिळतो. लोडच्या वायर्स फ्यूज बेसच्या वरच्या टर्मिनलशी जोडावयाच्या असतात. लोडला सप्लाय मिळण्यासाठी स्विचच्या खालच्या बाजूस स्प्रिंगच्या साहाय्याने एक हँडल बसवलेला असतो. त्यास एक फायबर रॉड जोडलेला असतो. त्या रॉडवर इंग्रजी U आकाराच्या धातूच्या पट्ट्या बसवलेल्या असतात. त्या पट्ट्यामुळे सप्लाय टर्मिनल व फ्यूज टर्मिनल शॉर्ट होतात व हँडल खाली केल्यास दोन्ही टर्मिनल ओपन होतात. या स्विचची क्षमता 16 एंपियर 240 व्होल्ट व 32 एंपियर 240 व्होल्ट एवढी असते. ICTP स्विच ICTP स्विचचे पूर्ण नाव आयर्न क्लॅड ट्रिपल पोल स्विच असे आहे. ह्यामध्ये 3 फ्यूज किटकॅट असतात. बाकीची रचना ICDP स्विच सारखीच असते. याची क्षमता 16, 32, 63, 100, 200 एंपियर 440 व्होल्ट एवढी असते. याचा उपयोग 3 फेज वायरच्या सर्किटचा मेन स्विच म्हणून केला जातो. काही टीपीमध्ये एका कोपऱ्यात न्यूट्रल लिंक बसवलेली असते. त्यास ICTP-NL न्यूट्रल लिंक असलेली टीपी असे म्हणतात. याचा उपयोग 3 फेज 4 वायरच्या सर्किटमध्ये केला जातो. सिलिंग स्विच ह्यास पुल स्विच असेही म्हणतात. ह्याची बाह्य रचना सिलिंग रोज सारखीच असते. साखळी ओढून स्विच चालू बंद केला जातो. बेल पुश स्विच ह्या स्विचमध्ये 2 टर्मिनल असतात. त्यावर स्प्रिंगच्या साहाय्याने एक नॉब बसवलेला असतो. नॉब खाली दाबल्यास दोन्ही टर्मिनल शॉर्ट होतात व नॉब सोडला की स्प्रिंगमुळे नॉब वर येऊन दोन्ही टर्मिनल कॉन्टॅक्टपासून अलग होतात. ह्याचा उपयोग बेलच्या सर्किटमध्ये केला जातो. प्लग सॉकेट व प्लग पिन वारंवार हाताळाव्या लागणाऱ्या उपकरणांना उदाहरणार्थ रेडिओ, टेबल फॅन, इस्त्री, शेगडी, हीटर इत्यादींना विजेवर जोडण्यासाठी प्लग सॉकेट व प्लग पिनचा उपयोग करावा लागतो. यामध्ये 2 पिन सॉकेट व 3 पिन सॉकेट असे 2 प्रकार असतात आणि हे सरफेस टाईप व फ्लॅश टाईपमध्ये मिळतात. 2 पिनमध्ये 2 टर्मिनल असतात व दोन्ही टर्मिनल आकाराने सारखेच असतात. याची क्षमता 6 एंपियर 240 व्होल्ट असते. 3 पिनमध्ये 3 टर्मिनल असतात. त्यापैकी एक टर्मिनल म्हणजे स्विचमधून आलेल्या ऑफ वायरसाठी, दुसरा टर्मिनल न्यूट्रलसाठी आणि तिसरा टर्मिनल अर्थ जोडणीसाठी असतो. अर्थ टर्मिनल हे इतर 2 टर्मिनलपेक्षा आकाराने जाड व लांब असतो. कारण भारतीय विद्युत नियम क्रमांक 51 प्रमाणे कोणत्याही उपकरणांच्या धातुयुक्त भागास अर्थिंग करणे आवश्यक असते आणि अर्थिंग कंडक्टर हा सर्किटमधील एकूण करंटच्या दुप्पट करंट कॅरिंग कॅपॅसिटीचा असावा लागतो. म्हणून सॉकेटचे व पिनचे अर्थ टर्मिनल जाड ठेवलेले असते. शिवाय टर्मिनल लांब असल्यामुळे सॉकेटमध्ये पिन जोडताना तेथील उपकरण सप्लायशी जोडण्यापूर्वी अगोदर अर्थिंगशी जोडणी होते आणि नंतर सप्लायशी जोडले जाते. त्यामुळे प्रथम उपकरणांची व आपली सुरक्षितता राखली जाते. 3 पिन सॉकेटची क्षमता 6 एंपियर 240 व्होल्ट व 16 एंपियर 240 व्होल्ट एवढी असते.
16 एम्पियर 240 व्होल्ट क्षमतेचे सॉकेट्स पॉवर सर्किटमध्ये जोडले जातात. सध्या सुधारित नियमांनुसार वायरिंग इन्स्टॉलेशनमध्येही 2 पिन सॉकेटऐवजी 3 पिन सॉकेटचाच वापर करावा लागतो. त्याची क्षमता 6 एम्पियर 240 व्होल्ट असते. सिलिंग रोज. छतापासून खाली लॅम्प लटकता ठेवण्यासाठी, सिलिंग फॅनला कनेक्शन जोडण्यासाठी व ट्यूबला कनेक्शन जोडण्यासाठी सिलिंग रोजचा उपयोग केला जातो. यामध्ये 2 प्लेट व 3 प्लेट असे 2 प्रकार असतात. 2 प्लेट सिलिंग रोजपासून फक्त एकाच पॉइंटला कनेक्शन देता येते आणि 3 प्लेट सिलिंग रोजपासून 2 पॉइंटला कनेक्शन देता येते. फ्यूज. सर्किटमधील असे एक संवेदनक्षम स्थान की जे साधारण नॉर्मल करंटपेक्षा जास्तीचा करंट सर्किटमधून वाहत असल्यास सर्किटला सप्लायपासून अलग करते व सर्किटचे संरक्षण करते. त्या संरक्षण घटकास फ्यूज असे म्हणतात. फ्यूजचे कार्य. जेव्हा ओव्हरलोड अथवा शॉर्ट सर्किटमुळे सर्किटमधून वाजवीपेक्षा जास्तीचा करंट वाहतो तेव्हा तोच जास्तीचा करंट फ्यूज तारेमधूनही वाहतो. त्यामुळे फ्यूज तारेमध्ये I2RT प्रमाणे उष्णता निर्माण होते. उष्णतेमुळे फ्यूज तार गरम होऊन वितळतो आणि सर्किट ओपन होते. म्हणून फ्यूजमुळे जास्तीच्या करंटपासून सर्किटचे संरक्षण होते. फ्यूज तार. फ्यूज तारेसाठी लेड, शिसे, टीन, कथील, चांदी, अँटिमनी, तांबे व ॲल्युमिनियम यांसारखे धातू वापरता येतात. परंतु साधारणपणे फ्यूज तारेसाठी आवश्यक असलेले गुण विचारात घेऊन लेड आणि टीन यांच्या मिश्र धातूपासून तयार केलेला फ्यूज तार वापरला जातो. काही विशेष ठिकाणी चांदीची किंवा टिनिंग केलेल्या कॉपरची फ्यूज तार वापरली जाते. फ्यूज तारेसाठी आवश्यक असलेले गुणधर्म. वितळण बिंदू कमीत कमी असला पाहिजे. गंज प्रतिबंधक असला पाहिजे. भस्मीकरण ऑक्सिडेशन धरणारा नसला पाहिजे. वाहकता, कंडक्टिव्हिटी व यांत्रिक शक्ती चांगली असली पाहिजे. बारीक बारीक तारा काढता येणारा असला पाहिजे. फ्यूज संबंधी काही व्याख्या. फ्यूज. जास्तीच्या करंटपासून मंडळाचा बचाव करणाऱ्या घटकास फ्यूज असे म्हणतात. फ्यूज तार. सर्किटमधून जास्तीचा करंट वाहताच जी तार वितळते त्या तारेस फ्यूज तार असे म्हणतात. मिनिमम फ्यूजिंग करंट. ज्या कमीत कमी करंटमुळे फ्यूज तार वितळते त्या कमीत कमी करंटच्या किमतीला फ्यूजिंग करंट असे म्हणतात. फ्यूजची करंट रेटिंग. फ्यूज तार ही उष्णता निर्माण न करता सुरक्षितपणे जो जास्तीत जास्त करंट वाहून नेते त्या करंटच्या किमतीला फ्यूज एलिमेंटची करंट रेटिंग किंवा फ्यूज रेटिंग असे म्हणतात. फ्यूजिंग फॅक्टर. फ्यूजिंग करंट व करंट रेटिंग यांच्या गुणोत्तरास फ्यूजिंग फॅक्टर असे म्हणतात. हा नेहमी 1 पेक्षा जास्त असतो. चांगल्या फ्यूजचा फ्यूजिंग फॅक्टर 1.4 पेक्षा जास्त नसतो. फ्यूजिंग फॅक्टर बरोबर फ्यूजिंग करंट भागिले करंट रेटिंग. कट ऑफ फॅक्टर. दोष होता क्षणीच फ्यूज तार वितळण्यास लागणाऱ्या वेळेस कट ऑफ फॅक्टर असे म्हणतात. फ्यूजचे प्रकार. फ्यूजचे मुख्यतः 2 प्रकार आहेत. रिवायरेबल फ्यूज, कॉर्ट्रिज फ्यूज. कॉर्ट्रिज फ्यूजचे लो कॅप्चर व हाय कॅप्चर कपॅसिटी फ्यूज असे 2 प्रकार असतात. रिवायरेबल फ्यूज. ह्यास फ्यूज किटकॅट असे म्हणतात. ह्यातील फ्यूज तार तुटल्यावर सहजपणे बदलून पुन्हा नवीन फ्यूज तार जोडता येते. म्हणून ह्या फ्यूजला रिवायरेबल फ्यूज असे म्हणतात. ह्याच्या रचनेत बेस व टॉप फ्यूज कॅरियर असे 2 भाग असतात. दोन्ही भाग चिनीमातीपासून तयार केलेले असतात. बेस आणि दोन्ही टोकांना इंग्रजी U आकाराच्या पट्ट्या असतात. त्या पट्ट्यांवर सप्लाय वायर जोडण्यासाठी स्क्रूची व्यवस्था केलेली असते. ब्लॉक किंवा बोर्डवर फ्यूज बसवण्यासाठी बेसमध्ये छिद्र असतात. फ्यूज टॉपलाही कॅरियरलाही दोन्ही टोकांना U आकाराच्या पट्ट्या असतात. त्यावर फ्यूज तार जोडण्यासाठी स्क्रूची व्यवस्था केलेली असते. ह्या फ्यूजची रेटिंग 6 एम्पियरपासून 300 एम्पियरपर्यंत असते. फ्यूज हा सर्किटच्या सिरीजमध्ये जोडावयाचा असतो.
त्यामुळे सर्किटमधून साधारण करंटपेक्षा जास्तीचा करंट वाहू लागताच तोच करंट फ्यूज तारेमधूनही वाहतो. त्यामुळे फ्यूज तारेमध्ये I2RT प्रमाणात उष्णता निर्माण होऊन फ्यूज तार वितळून ओपन सर्किट होते. ह्यामधील फ्यूज तार जळाल्यास नवीन फ्यूज तार जोडून तोच पुन्हा वापरता येतो. फ्यूजच्या साहाय्याने सर्किटचे योग्य संरक्षण करण्यासाठी योग्य क्षमतेचाच फ्यूज तार जोडला पाहिजे. एखाद्या वेळी ठराविक करंट रेटिंगसाठी ठराविक गेजचा फ्यूज तार उपलब्ध नसेल तर 2 किंवा जास्त तारा एकत्र पॅरलल करून जोडावे. अशावेळी पॅरलल फॅक्टर म्हणून 0.8 ने गुणाकार करावा व एकूण करंट रेटिंग निश्चित करावे. उदाहरण, एका फ्यूज तारेची करंट रेटिंग 6 अँपिअर आहे, त्याचा गेज 38 आहे. असे 2 तार पॅरलल जोडले तर 6 गुणिले 2 गुणिले 0.8 बरोबर 9.3 अँपिअर एवढी करंट रेटिंग होईल. ह्याप्रमाणे फ्यूज तारेची निवड करावी. रिवायरेबल फ्यूजचे फायदे. किमतीने स्वस्त असतो. एकदा फ्यूज तार जळाल्यास किंवा तुटल्यास पुन्हा नवीन फ्यूज तार वापरून तोच फ्यूज पुन्हा वापरता येतो. फ्यूज तार शॉर्ट सर्किटमुळे तुटली किंवा ओव्हरलोडमुळे तुटली हे फ्यूज कॅरियर काढून पाहताच लक्षात येते. शॉर्ट सर्किटमुळे फ्यूज तार एकदम तुटते व ओव्हरलोडमुळे फ्यूज तार गोळे गोळे होऊन तुटते. फ्यूजिंग फॅक्टर कमी असतो. 20 अँपिअरपर्यंत 1.7 व 20 अँपिअरपेक्षा जास्तीवर 2 असतो. योग्य आकाराची फ्यूज तार टाकल्यास जास्त देखभालीची गरज नसते. योग्य प्रकारे हाताळल्यास, आदळआपट न केल्यास बरेच दिवस टिकतो. रिवायरेबल फ्यूजचे तोटे. फ्यूज तारेवर वातावरणाचा परिणाम होतो. फ्यूज जाताना स्पार्किंग होते. कट ऑफ फॅक्टर कमी असतो. ब्रेकिंग कॅपॅसिटी कमी असते. क्षणिक शॉर्ट सर्किटवर टिकाव धरत नाही. फ्यूज तार चुकीच्या रेटिंगचा जोडला जाण्याची शक्यता असते. कॉर्ट्रिज फ्यूज. ह्या फ्यूजमधील फ्यूज तार पूर्णपणे झाकून असतो, म्हणून ह्यामधील फ्यूज तार वितळताना बाहेरील तापमानाचा परिणाम होत नाही. असे फ्यूज सहजा घरगुती वापरात नसतात, कारण हे किमतीने बरेच महाग असतात. परंतु औद्योगिक वापरात ह्या फ्यूजचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. यामधील फ्यूज तार जळाल्यास पूर्ण नवीन फ्यूज बदलावा लागतो. कॉर्ट्रिज फ्यूजमध्ये लो कॅप्चरिंग कॅपॅसिटी व हाय कॅप्चर कॅपॅसिटी असे 2 प्रकार असतात. लो कॅप्चरिंग कॅपॅसिटी फ्यूजमध्ये फेरुल कॉन्टॅक्ट फ्यूज व डी टाईप कॉर्ट्रिज फ्यूज असे 2 प्रकार असतात. फेरुल टाईप कॉर्ट्रिज फ्यूजमध्ये काचेच्या नळीत फ्यूज तार बसवलेली असते. नळीच्या दोन्ही बाजूस टोप्या असतात, त्यांना आतून फ्यूज तार जोडलेली असते. ह्याची कॅपॅसिटी 25, 50, 100, 200, 250, 500 मिली अँपिअर तसेच 1, 2, 5, 6, 10, 16 आणि 32 अँपिअरपर्यंत असते. ही करंट रेटिंग फ्यूज कॅपच्या एका बाजूस नमूद केलेली असते. ह्या फ्यूजचा उपयोग जास्त करून इलेक्ट्रॉनिक सर्किटमध्ये व मशीन टूल्सच्या कंट्रोलिंग सर्किटमध्ये तसेच ज्वलनशील वातावरणात असणाऱ्या ठिकाणी केला जातो. डी टाईप कॉर्ट्रिज फ्यूज. याचा उपयोग औद्योगिक क्षेत्रातील वायरिंग इन्स्टॉलेशनमध्ये केला जातो. याची करंट रेटिंग 2, 4, 6, 10, 16, 20, 25, 35, 50 व 63 अँपिअर असते. डी टाईप कॉर्ट्रिज फ्यूजचे तुरंत कार्यान्वित होणारा व उशिरा कार्यान्वित होणारा असे 2 प्रकारे वर्गीकरण केले आहे. तुरंत कार्यान्वित होणाऱ्या फ्यूजचा उपयोग हीटिंग सर्किटमध्ये केला जातो व उशिरा कार्यान्वित होणाऱ्या फ्यूजचा उपयोग मोटार सर्किट किंवा उच्च कंडक्टिव्हिटी सर्किटमध्ये केला जातो. हाय रॅप्चरिंग कॅपॅसिटी HRC फ्यूज. ह्यामध्ये चिनी मातीची दंडगोलाकृती नळी असते. त्यात काच व रासायनिक प्रक्रियेने तयार केलेली सिरॅमिक पावडर भरलेली असते. नळीच्या दोन्ही टोकांवर तांब्याची पट्टी बसवलेली असते. तांब्याच्या 2 टोकांना चांदीच्या मिश्र धातूची फ्यूज तार जोडलेली असते. नळीच्या बॉडीवर एक इंडिकेटर बसवलेला असतो. फ्यूज तार जळाल्यास थर्मल कॉन्टॅक्ट्समुळे हा इंडिकेटर वर येतो.
ह्याची रेटिंग 2 अँपिअरपासून 1250 अँपिअरपर्यंत असते. अशा फ्यूजचा उपयोग जास्त क्षमतेच्या पॉवर सर्किटमध्ये केला जातो. HRC फ्यूजचे फायदे: याची ब्रेकिंग कॅपॅसिटी उच्च असते. फ्यूज एलिमेंट उडताना स्पार्किंग होत नाही. फ्यूज गेल्याचे इंडिकेटरमुळे बाहेरूनच त्वरित समजते. क्षणिक शॉर्ट सर्किटला टिकाव धरतो. मोठ्या शॉर्ट सर्किटला क्षणार्धात कार्यान्वित होतो. फ्यूज एलिमेंटवर वातावरणाचा परिणाम होत नाही. टिकाऊ असतो. फ्यूजिंग फॅक्टर चांगला असतो, 1.1 एवढा असतो. जास्त